कैलासनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर मयूर सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयास आग लावण्याचा प्रकार घडला। प्रचार कार्यालयाजवळ काही कार्यकर्ते व नागरिक असल्याने प्रसंगावधान दाखवत या सर्वांनी आग आटोक्यात आणली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। भूमिकडे जाताना लेफ्ट सौ संगीता निधी सांगळे, राजू जगन्नाथ वाडेकर, आशा नरेश भालेराव आणि रामेश्वर बाबूराव खाजवे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना। नमस्कार, आपण पाहत आहात औरंगाबाद UCN TV न्यूज। सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची धूम सुरू आहे। प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मोठमोठे नेते आपल्या प्रचाराला इथं प्रचार करण्यासाठी गल्ली बोळ्यामध्ये फिरत आहेत। प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे, तसेच शिंदे गटाचे, भाजपचे व विविध पक्षांचे अपक्षासह उमेदवार इथे उभे आहेत। सगळ्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। मोठ्या प्रमाणात मोठमोठे नेते पण येत आहेत। पण अचानक एक घटना प्रभाग क्रमांक 16 मध्ये घडलेली आहे। डॉक्टर मयूर सोनवणे, जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, त्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारलेली आहे। जोरात प्रचार सुरू केलेला आहे। त्यांच्या जो कार्यालय, प्रचार कार्यालय, त्यांचं कार्यालय पण आहे आणि सध्या जे मुख्य प्रचार कार्यालय आहे कैलासनगर येथे, त्याला रात्री आग लावण्यात आलेली आहे। त्याचा फुटेज पण आपण पूर्ण मीडियावर व सोशल मीडियावर बघत आहात। ते स्वतः उमेदवार आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी नेमकी चर्चा करूया। तर काय झालं सर, UCN TV मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या कार्यालयात बघत आहोत की आपण आग लागलेली आहे, ते उजळून आलेले आहेत, काय म्हणणं आपलं? आग लावून तुम्ही लोकांच्या मनातली जी आग आहे, जी विकासाच्या त्यांच्या मनात लागलेली आहे, ती तुम्ही विझवू शकत नाही। परंतु मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी निश्चित सांगतो, आम्ही कोणत्या पक्षावर टीका केली नाही, कोणत्या व्यक्तीवर टीका केली नाही आणि व्यक्तिशः कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही। आम्ही आमच्या विकासाचं मॉडेल कुठेतरी या ठिकाणी ठेवतोय। मागील 4 वर्षापासून प्रभागात मी काम करतोय व नागरिकांच्या असतील, महिलांच्या असतील, माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या असतील समस्या अतिशय उत्तमपणे
ते हँडल करण्याचा प्रयत्न आमची सर्व टीम या ठिकाणी करते. याचीच कुठंतरी भीती. आणि आज लोकांनी निवडणूक कार्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा जनतेने ही निवडणूक प्रभाग 16ची हातात घेतली आणि ह्याच कारणाने त्या सगळ्यांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि कुठंतरी हे प्रयत्न करून दडपशाही करण्याचा ते प्रयत्न करतायत. पण अशा दडपशाहीला आम्ही भीक तर निश्चित घालत नाही. उलट त्यांना वाटत असेल तर अशा एक मंडप जाळल्याने काही होणार नाही, असे 10 मंडप उभा करता येतील. परंतु जनतेच्या मनात जे विरोध आज तयार झालाय, जनतेच्या मनात विकासाची एक भावना तयार झाली, धर्मावरती आज विषय येत नाहीये, जातीवरती आज विषय येत नाही, म्हणून कुठेतरी असले प्रयत्न करण्याचा हा डाव या ठिकाणी दिसून येतोय. जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये आम्ही रीतसर या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते लवकरच कळेल. एक सुदैवानी घटना अशी घडली की आज सकाळी 4 वाजता पाणी आलेलं होतं आणि 4:30 वाजता ही घटना घडली आणि आमचे 10 ते 12 कार्यकर्ते कार्यालयात झोपलेले असतात, रोज झोपलेले असतात. मग एक दोन असले पाहिजे तर एकाला 2 3 4 असे करत करत ते 12 जण जमा झाले आणि रात्री ते झोपले. त्यांना आमच्या समोरून वरच्या बिल्डिंग मधून इकडे दिसलं की काहीतरी आग लागल्यासारखं दिसलं. ते काकूंनी त्यांच्या मुलाला पाठवलं आणि ते दरवाजा वाजवून त्या कार्यकर्त्यांना उठवलं. कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली. पण पाणी आलेलं असल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी ही आग नाही विझवली, तर सतर्क नागरिकांनी ही आग विझवली. त्या सतर्क नागरिकांचा येत्या 12 तारखेला आदित्यताई तटकरे यांचा दौरा आहे. त्या दौऱ्यामध्ये आम्ही त्यांचा निश्चितच सगळ्या सत्कार करू आणि त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत की त्यांच्यामुळे कुठंतरी जीवितहानी असेल, कुठल्याही पद्धतीची आमची हानी झाली. मंडप 10 ने 20 तयार करू. याच्यामध्ये तुमचा जो 5 वर्षाचा मागचा काळ आहे, तुम्ही जे सतत इथं काम करत आहात, ते बघून काही म्हणजे याच्या हे प्रतिक्रिया आली असं काही वाटतं तुम्हाला? निश्चित आता तरी तसं जाणवतंय की आपण केलेलं काम आहे. प्रभागात कोणाला जरी विचारलं तर आज त्यांनी जातीवाद पुढं करण्याचा प्रयत्न केला, धर्मवाद पुढं करण्याचा प्रयत्न केला की हे असे करतील, ते तसं करतील, ह्या धर्माचं असं होईल, त्या धर्माचं असं होईल, अनेक रुमर्स पसरवण्याचा प्रयत्न केला. पण जनतानी ठरवलंय आणि जनतेने हे निश्चित ठरवलंय की आम्ही यावेळेस विकासाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मतदान करू. हा तो झाला आपला एक भाग. आता आपण आपल्या ज्या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात बोलू. नेमकं आपल्याला या भागामध्ये कोणकोणत्या समस्या दिसतात? या प्रभागात म्हणण्यापेक्षा सर शहरातच एकच समस्या आहे की स्वच्छ पाणी येतं 10 ते 12 दिवसानंतर. अनेक वरिष्ठ महिला आहेत, ज्येष्ठ महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्या घरात मुलं पुण्याला असतात, मुंबईला असतात आणि सर्वच महिला असतील. पाणी एक तर 10 किंवा 12व्या दिवशी येतं किंवा 13व्या दिवशी येतं, कधी कधी 15व्या दिवशी येतं. ठीक आहे, पाणी 10व्या दिवशी आलं तर 11व्या दिवशी आलं तरी चालेल, परंतु पाणी सकाळी 4ला येईल का रात्री 4ला येईल का दुपारी 4ला येईल का कधी येईल, दिवसा येईल का रात्री येईल, याची कल्पना लोकांना नसते. आणि त्यांनी सांगितले, अनेक लोकांच्या जर तुम्ही भागात प्रतिक्रिया ऐकल्या तर अनेक लोकांचं हेच म्हणणं आहे की टायमिंग कन्फर्म नाहीये पाण्याचा. बेसिक गरजा आहेत, बेसिक गरजा सुद्धा जर आपल्या छत्रपती संभाजीनगर सारख्या महानगरपालिकेत पूर्ण होत नसतील तर हे कुठंतरी नागरिकांचं आणि दुर्दैव आहे. या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढतोय. प्राथमिक हा मुद्दा आहे. बाकी मग कौशल्य विकास असेल, युवकांचे रोजगार असतील, ड्रेनेजची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, हे मुद्दे तर आहेतच. आपण बघितलं असं तर 375 कोटी पासून सुरू झालेली योजना आहे पाण्याची योजना, आता 3000 करोड पर्यंत गेली, तरी सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही. काय म्हणणं आपल्याला? माझं जेवढं मला याचं आकलन मी करण्याचा प्रयत्न केला, जेवढा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, समांतर योजना ही नागरिकांनी बेसिकली समजूनच घेतलेली नाही. त्याच्यात आपण नागरिक सुज्ञ झालो पाहिजेत, सुज्ञ नागरिकांनी त्याची माहिती घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे महानगरपालिका आणि PWDचे काहीतरी भांडणं चालू आहे असं माझ्या कानावर आलंय. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर आपण विचार केला तर निश्चितच नागरिकांच्या समस्या कानावर येतील, आपल्या सगळ्यांना समजून येईल की या ठिकाणी समांतर योजना नेमकी काय आहे. आपण जिथे उभं आहोत सध्या हा रोड जो आहे तर जालना रोडला पॅरलल रोड आहे, पण असं जेव्हा लोकांनी स्वतःहून इथं घरं दिलेली आहे, म्हणजे आपली जागा दिलेली आहे, पण हा रोड जो आहे पूर्ण झालेला नाही. हा फक्त 1 किलोमीटरचा रोड पूर्ण झालेला आहे, पुढचा रोड बाकी आहे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. निश्चितच महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर आम्ही हे सर्व आश्वासनं परिपूर्ण करून दाखवू. आपण स्वतः आपली जी पार्टी आहे ते सत्तेमध्ये आहेत, म्हणजे त्याचा फायदा कसा होईल या प्रभागाला आपण सांगेल. आतापर्यंत सत्तेमध्ये आहे, परंतु आतापर्यंत एकदा सुद्धा महानगरपालिकेमध्ये सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भेटलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता भेटल्यानंतर निश्चितच आम्ही या ठिकाणी बदल घडून दाखवू हे तुम्हाला सांगतो.
समोर सत्ता शक्ती आहे, धनशक्ती आहे, जे समोर जे पार्ट्या त्याचा मुकाबला कसा करणार आपण? धनशक्तीला लोक, माझ्या अंदाजे मी जेवढं मला ज्ञात आहे, धनशक्ती लोक पैसे आले तरी लोक पैसे घेतील, परंतु निवडणुकीत जे मतदान करताना विचार करून यावेळेस मतदान करतील याची आम्हाला खात्री आहे. लोकांच्या, महिलांच्या डोळ्याला पाणी आलं पण नळाला पाणी आलेलं नाही, काय म्हणतात? तेच सांगतोय तुम्हाला की समांतर हा मुद्दा आपल्या सगळ्या नागरिकांनी समजून घेतला पाहिजे आणि प्रत्येक प्रतिनिधीला आपण जाब विचारला पाहिजे. इथलचा जो महानगरपालिकेचा दवाखाना होता तो पण दुसरीकडे ट्रान्सफर करण्यात आला. हो, त्याची जागा तशीच आहे, तो परत आम्ही त्या ठिकाणी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. हे होते डॉक्टर मयूर सोनवणे, प्रभाग क्रमांक 16 या भागातील सर्वसाधारण गटातील उमेदवार आहेत. यांचं जो ऑफिस आहे तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण त्याचीही प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि त्यांचा विकासचा मुद्दा काय, त्यांचं विजन काय हे पण आपण जाणून घेतलेलं आहे. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.